नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कालच्या लेट नाईट धमालीनंतर दुसऱ्या दिवशी लेट उठणं तर साहजिकच होतं आणि तुमच्या भावाला तर तुम्ही ओळखतातच. आपल्याला तर लवकर उठायची सवयच आहे आणि असं लोकेशन असेल तर साहजिकच आहे, जाग तर लवकर येणारच. आणि आपल्या बाकी सिपाहींचं काय लवकर उठायचं खरं दिसत नव्हतं. म्हटल्यावर चेतन म्हणाला, काय चल आपण मस्तपैकी बाहेर वाऱ्यावर जाऊन झोका घेऊया. आणि कधी आपल्याला 2-2.5 तास जागेवरती झाले ते आपल्याला कळालंच नाही. तेवढाच आपला भैया आला, म्हणायला लागला, तुम्ही बराच वेळ झोका घेताय, आता माझी बारी. आणि मग काय आपण पण म्हणालो, तू पण मजा घेतो पर्यंत आपण बिल पे करून येतो. पटापट गेलो, बिल पे केलं आणि आपला चेकआउटचा टाइम ऑलरेडी झालेला होता. त्यामुळे आपल्या सगळ्या गँगनी पटापट तयारी केली, फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर आपल्या बॅगा वगैरे पॅक केल्या आणि आपलं झोळमं पण घेतलं हातात आणि आपण सरळ निघालो आपल्या गाडीच्या दिशेने. आणि प्रत्येकाचे चेहरे बघून तुम्हाला तर कळालं असणार की कोणालाही घरी जायची इच्छा नव्हती, पण काय करणार, आपण एका दिवसाची सुट्टी घेऊन आलो होतो आणि ह्या एका दिवसाच्या आठवणीत आपण पुढचे 3-4 महिने कामं करण्यात घालवणार आहोत. आणि तुम्हा सगळ्यांना पण मी एक सल्ला देतो की तुम्ही पण आपल्या फॅमिली किंवा मित्रांसोबत असा एक दिवस घालवा आपली कामं बाजूला ठेवून, की तुम्हाला त्या आठवणींसोबत 5-6 महिने पुढचे काम करता येईल. आणि एक एक करून आपण आपल्या पूर्ण गँगला नेऊन घरी सोडलं आणि आपली पूर्ण गँग आता मुंबईला जाणार आहे उद्याच्या दिवशी. सो फायनली आपण निघालो आपल्या घरी जायला आणि असा होता आजचा आपला दिवस. आणि तुम्हाला